तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण जे आहे ठाणे तसेच नागपूर महानगरपालिका भरती या भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच या दोन्ही भरतीसाठी आपण 570 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेले आहे। हे पीडीएफ तुम्हाला सर्वांनाच घेणे गरजेचे आहे, कारण तुम्ही जर ठाणे व नागपूर महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही हे ऐकून घ्या, कारण हे पीडीएफ अतिशय महत्त्वाचे आहे। जी रिसेंटली कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीची झालेली आहे त्या भरतीच्या प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्या या पीडीएफ मधील 10, 15, 20, 25 आणि 30 पर्यंत देखील प्रश्न आलेले आहेत एका शिफ्टला। तर जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी आता काय करायचं आहे, या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही ही पीडीएफ जर घेत असाल 250 मध्ये मिळेल, नाही तर तुम्हाला ते 300 ला पडणार आहे। तर संधी ही आहे, तुम्ही घेऊ शकता। चला मग, आणि कॉल नाही करायचा, व्हॉट्सअपच करायचा आहे। चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। पहिल्या प्रश्नात विचारलेला आहे की ठाणे व नागपूर महानगरपालिकेत प्रत्येकी वार्ड किती आहेत ते सांगायचं आहे, प्रभाग किती आहेत ठाणे तसेच नागपूर महानगरपालिकेमध्ये। 40, 30, 30, 38, 50, 55 किंवा 20, 30। तर ठाणे महानगरपालिकेमध्ये वार्ड आहेत 33, तसेच नागपूर महानगरपालिकेमध्ये पाहिलं तर 38 वार्ड किंवा प्रभाग आहेत हे आपल्याला कळतात। पाहूया प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा। तर भारताच्या राष्ट्रगीतामध्ये एकूण किती कडव्यांचा समावेश आहे, म्हणजे एकूण किती कडवे आहेत राष्ट्रगीतामध्ये? ऑप्शन्स मध्ये आहेत 2, 3 कडवे, 5 कडवे किंवा 4 कडवे। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स मध्ये 3 योग्य राहील, म्हणजे एकूण 5 कडव्यांचा समावेश आहे राष्ट्रगीतामध्ये। पण विद्यार्थ्यांनो राष्ट्रगीत म्हणून जे आहे पहिल्या कडव्याचाच उपयोग केला जात असतो हे आपल्याला कळते। कव्हर करूया प्रश्न पुढचा। तर आहे तिसऱ्या क्रमांकाचा। महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेकडे डोंगर जो आहे तो पुढीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे। सीमा लक्षात घ्या, आपल्या राज्याची उत्तर सीमेकडे विचारलेला आहे। सातपुडा, मलयगिरी, दोडा बेटा किंवा मुदखेड डोंगर। तर सातपुडा डोंगर हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेकडे असलेला एक डोंगर आहे। पाहूया प्रश्न चौथ्या क्रमांकाचा। तर भारताची भूसीमा एकूण किती देशांना जुळालेली आहे ते विचारलेलं। आपली जी सीमा आहे देशाची किती देशाला जुळलेली आहे? 6, 4, 7 किंवा 8। तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 3, 7 देशाला जे आहे आपल्या भारताची भूसीमा जुळालेली दिसते। प्रश्न पाचवा पाहूया। तर WHO चे विचारलेलं आहे की दक्षिण पूर्व आशियातील जे मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे? त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये WHO म्हणूया, WHO, ठीक आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। मुंबई, दिल्ली, चेन्नई किंवा वरीलपैकी कोणत्याही ठिकाणी नाही। तर दक्षिण पूर्व आशियातील मुख्यालय दिल्ली येथे WHO चे असलेले लक्षात येते। प्रश्न सहावा। खालीलपैकी कोणत्या नदीचा जो उगम आहे अजिंठा टेकड्यांमध्ये होतो ते विचारलेलं आहे। अजिंठा टेकड्यांमध्ये उगम पावणारी नदी कोणती आहे? मांजरा, पूर्णा, पैनगंगा किंवा वर्धा। तर पैनगंगा ही नदी अजिंठा टेकड्यामध्ये उगम पावते हे आपल्याला कळते। प्रश्न सातवा पाहूया। तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठाची जी स्थापना आहे ती पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती? स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केलेली होती। ऑप्शन्स मध्ये आहे पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात किंवा तामिळनाडू। ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी एक म्हणजेच पश्चिम बंगाल येथे कोणी, तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केलेली होती। प्रश्न आठवा। महाराष्ट्र राज्याच्या राज्य प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्र राज्याचे राज्य प्राण्यासाठी तर चप्राळा, पेंच, भीमाशंकर किंवा मेळघाट। ऑप्शन्स मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 3, म्हणजेच भीमाशंकर अभयारण्य आपल्या राज्याच्या राज्य प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे। महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्वांचल वाहिनी नाही ते विचारलेलं आहे। पूर्वांचल वाहिनी नदी नसलेली नर्मदा, भीमा, गोदावरी किंवा कृष्णा। तर नर्मदा ही नदी जी आहे पूर्वांचल वाहिनी नसलेली असलेली दिसते। प्रश्न 10वा पाहूया। खालीलपैकी कोणत्या रक्तपेशी आकाराने सर्वात मोठ्या असतात ते विचारलेलं। कोणत्या रक्तपेशी आकाराने सर्वात मोठ्या असतात? श्वेतपेशी, लाल पेशी, रक्तपट्टिका किंवा वरीलपैकी नाही? श्वेतपेशी आकाराने सर्वात मोठ्या असतात हे कळते।
प्रश्न 11वा पाहूया. फुलपाखरांचे स्वर्ग असे कोणत्या राष्ट्रीय उद्यानास संबोधतात ते विचारलेलं. फुलपाखराचे स्वर्ग असे ऑप्शन्समध्ये आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान, गुगामेर राष्ट्रीय उद्यान, नवेगाव उद्यान किंवा वरीलपैकी सर्व. तर चांदोली राष्ट्रीय उद्यानाला जे आहे फुलपाखरांचे स्वर्ग असे संबोधले जात असते हे कळते. प्रश्न तर पुढचा असा दिसून येतो की सांबर सरोवर हे खालीलपैकी कोणत्या पाण्याचे सरोवर आहे ते सांगायचं आहे. सरोवराचं नाव सांबर हे विचारलेलं. खाऱ्या, गोड्या, साधे किंवा वरीलपैकी सर्व. तर खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणजेच सांबर सरोवर आहे हे आपल्याला कळते. प्रश्न कव्हर करूया 13वा. तर असा दिसून येतो की विद्यार्थ्यांनो किरण बेदी ह्या रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणाऱ्या कितव्या मानकरी होत्या ते विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत किरण बेदी यांनी आणि पुरस्कार रॅमन मॅग्सेसे दुसऱ्या, पहिल्या, तिसऱ्या किंवा चौथ्या. तर पहिल्या क्रमांकाच्या मानकरी किरण बेदी यांनी रॅमन मॅग्सेसे प्राप्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. प्रश्न 14वा कव्हर करूया. दत्तक्षेत्र या नावाने कोणत्या ठिकाणास ओळखतात ते सांगायचं आहे. तर नरसोबाची वाडी, पंढरपूर, हडपसर किंवा औंढा नागनाथ या ठिकाणाला. तर विचारलेलं आहे दत्तक्षेत्र म्हणून. तर ऑप्शन्समध्ये एक म्हणजेच नरसोबाची वाडी या ठिकाणाला ओळखले जाते. प्रश्न 15वा कव्हर करूया. मुस्लिम लीगची स्थापना जी आहे ती पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती किंवा झालेली होती. कोणत्या संघटनेची? मुस्लिम लीगची. ढाका, दुबई, नेपाळ किंवा मुंबई. तर ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती. कव्हर करूया 16वा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे कोणाचा वध केलेला होता ते विचारलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातर्फे शाहिस्ते खान, अफजल खान, सिकंदर लोधी किंवा वरीलपैकी नाही. तर अफजल खान यांचा जो वध आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे केलेला होता. प्रश्न 17वा पाहूया. प्राणहिता ही नदी कोणत्या नदीच्या संगमापासून तयार झालेली आहे ते विचारलेलं आहे. पर्यायामध्ये ते नद्या कोणत्या आहेत ज्या संगमापासून प्राणहिता नदी तयार झाली. पैनगंगा, वर्धा, वैनगंगा किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व. ऑप्शन्समध्ये 4 म्हणजेच वैनगंगा, वर्धा, पैनगंगा या सर्व नद्याच्या संगमातून नदी झालेली तयार आहे प्राणहिता. प्रश्न 18वा पाहूया. भारताचे राष्ट्रपती यांचे जे निवासस्थान असते ते कोणत्या नावाने ओळखले जाते ज्या ठिकाणी राष्ट्रपती यांनी राहतात. ठीक आहे. तर ऑप्शन्समध्ये दिलेले संसद भवन, राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती निवास किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो 2 राष्ट्रपती भवन या नावाने जे आहे ज्या ठिकाणी राष्ट्रपती राहतात त्यांचे निवासस्थान ओळखले जात असते. मनाचे श्लोक तसेच दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेली आहेत. ग्रंथ 2 आहेत. एक आहे मनाचे श्लोक, दुसरा आहे दासबोध. तर संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज किंवा संत तुकडोजी महाराज. तर हे दोन्ही ग्रंथ समर्थ रामदास महाराज यांनी जे आहे म्हणजेच मनाचे श्लोक तसेच दासबोध लिहिलेले आहेत. प्रश्न 20वा. कोणत्या आणीबाणीला संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष मतांनी पारित व्हावे लागते. म्हणजे लोकसभा, राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये विशेष मतांनी पारित व्हावे लागते. ते कोणते आहे? तर या ठिकाणी विचारलेल्या विद्यार्थ्यांना कोणती आणीबाणी आहे? वित्तीय, राष्ट्रपती राजवट किंवा राष्ट्रीय आणीबाणी किंवा वरीलपैकी नाही. तर राष्ट्रीय आणीबाणी ही अशी आणीबाणी आहे ज्या आणीबाणीला दोन्ही सभागृहामध्ये विशेष मताने पारित व्हावे लागते. प्रश्न 21वा. खरोसा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तो जिल्हा कोणता आहे ज्या जिल्ह्यामध्ये खरोसा लेणी आहे? सातारा, भंडारा, लातूर, जालना. लातूर जिल्ह्यामध्ये खरोसा लेणी असलेली आपल्याला कळते. प्रश्न 22वा पाहूया. तर संत तुकाराम महाराजांची जी वचने आहेत ती पुढीलपैकी कोणते वृत्तपत्र आहे ज्या वृत्तपत्राच्या एकदम वरी राहायचे शीर्षस्थानी कोणत्या महाराजाचे असायचे? तर दर्पण, दिग्दर्शक, केसरी किंवा मूकनायक. तर संत तुकाराम महाराज यांची जी वचने आहेत ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो 4 म्हणजेच मूकनायक या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी असायची. प्रश्न कव्हर करूया 23वा. कुसुमाग्रज नावाने पुढीलपैकी कोणत्या कवीला ओळखले जात असते? कोणत्या कवीचे नाव, टोपण नाव म्हणतो आपण की कुसुमाग्रज आहे? विष्णू वामन शिरवाडकर, संत सोयराबाई, विष्णुशास्त्री चिपळूणकर किंवा राम गणेश गडकरी. तर विष्णू वामन शिरवाडकर यांचे
टोपण नाव काय आहे? कुसुमाग्रज आहे. कुसुमाग्रज या नावाने ओळखले जात असते. तसेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे तो मराठी भाषा दिवस या नावाने साजरा होत असतो किंवा केला जातो. पाहूया प्रश्न या ठिकाणी 24वा. तर पुरोहितशाहीला नकार हे कोणत्या धर्माचे तत्व होते ते सांगायचं आहे. पुरोहितशाहीला नकार करणे ऑप्शन्समध्ये आर्य समाज, ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज किंवा प्रार्थना समाज. तर सत्यशोधक समाजाचे तत्व काय होते? तर पुरोहितशाहीला नकार करणे होते, हे आपल्याला कळते. प्रश्न 25वा पाहूया. वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? खाडीचं नाव वसईची विचारलेली आहे. उल्हास नदीवर आहे का, नीरा, गंगा किंवा सतलज? तर वसईची खाडी ऑप्शन्समध्ये एक म्हणजेच उल्हास नदीवर स्थित आहे, कळते. प्रश्न 26वा पाहूया. खेडा सत्याग्रह खालीलपैकी कोणाविरुद्ध करण्यात आलेला होता? खेडा सत्याग्रह महात्मा गांधी यांनी काढलेला होता, केलेला होता. तो कोणाविरुद्ध झालेला आहे? मुंबई सरकार, दिल्ली सरकार, मद्रास सरकार किंवा वरीलपैकी नाही? तर खेडा हा सत्याग्रह जो आहे ऑप्शन्समध्ये एक मुंबई सरकार यांच्या विरोधात महात्मा गांधी यांनी काढलेला सत्याग्रह आहे. प्रश्न 27वा. घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होते? जेवढेही अधिवेशन झाले त्या अधिवेशनामध्ये प्रत्येकी किती सदस्याचा समावेश होता? 7, 5, 6 किंवा 8? तर 7 सदस्यांचा जो समावेश आहे घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये झालेला होता, हे कळते. प्रश्न कव्हर करूया 28वा. महात्मा फुले यांनी डाव्या हाताने कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तो ग्रंथ कोणता आहे जे की महात्मा फुले यांनी आपल्या डाव्या हाताने लिहिलेला होता? स्पेशली शेतकऱ्यांचा आसूड, इशारा, गुलामगिरी किंवा सार्वजनिक सत्यधर्म? तर सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे महात्मा फुले यांनी डाव्या हाताने लिहिलेला एक ग्रंथ आहे. प्रश्न 29वा. दमणगंगा नदी कोणत्या पर्वतात उगम पावते? नदीचं नाव लक्षात घ्या. दमणगंगा ही नदी विचारलेली आहे. ऑप्शन्समध्ये भामरागड, सातपुडा, सह्याद्री किंवा वरीलपैकी नाही? तर सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावणारी कोणती? दमणगंगा ही नदी आहे. प्रश्न 30वा पाहूया. तर भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प शिवसमुद्र आहे का, श्रीशैलम, कोयना किंवा नागार्जुन सागर? तर सर्वात मोठा विचारलेला तर ऑप्शन्समध्ये योग्य राहील या ठिकाणी 3 म्हणजेच कोयना जलविद्युत प्रकल्प भारतातील सर्वात मोठा असलेला लक्षात येतो. पुन्हा एकदा रिमाइंडर हे अतिशय महत्त्वाचे आहे. सोडण्यापूर्वी ऐकून घ्या. ठाणे महानगरपालिका किंवा नागपूर महानगरपालिका असो या दोन्हीही भरतीसाठी आपण 570 पेजेसची PDF तयार केलेली आहे. या PDF मधील जसेच्या तसे विद्यार्थ्यांना जे आहे 10, 15, 20, 25 आणि 30 पर्यंत प्रश्न आलेले आहेत. कल्याण डोंबिवली जी रिसेंटली एक्झाम झालेली आहे महानगरपालिका भरती त्या भरतीमध्ये, तर त्या अनुषंगाने जर पाहिलं तर आपण हे PDF तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे राहणार आहे. तुम्ही जर इच्छुक असाल या PDFला घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे. हा सुपर क्लास पाहून तुम्ही घेत असाल 250 मध्ये तुम्हाला मिळत आहे, नाहीतर तुम्हाला ते 300ला पडेल. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणताच शुल्क लागत नसतो. काय होईल सबस्क्राईब केल्यानंतर? आपल्या चॅनलवर याच एक्झाम विषयी पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे सर्वप्रथम तुम्हालाच मिळून जाईल. सबस्क्राईब लगेच करून घ्या. सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो मला नक्कीच दाखवायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.